सो वेलकम बॅक टू माय चॅनल मोबी टेल्स. मी आहे सध्या कोल्हापुरामध्ये आणि इथून आता निघते आहे बँगलोरला जाण्यासाठी. आजच्या दिवस मी हॉल्ट करणार आहे धारवाड इथे. इथून जवळजवळ 185 किलोमीटरवर धारवाड आहे आणि तिथून पुढे 450 किलोमीटर, जवळजवळ 450 किलोमीटर बँगलोरसाठी, आणि तो मी उद्या सुरू करीन. सो आता वाजलेले आहेत 11 आणि काल मी पोचेपर्यंत इथे 9:15 वाजले होते. तुम्ही माझ्या आधीचं जे भाग आहेत ना माझ्या ह्या सिरीजचं मुंबई टू बँगलोर, हे आधीचे भाग पण बघा. तुम्हाला कळेल की माझा आतापर्यंतचा जर्नी कसा झाला तो, आणि पुढच्या जर्नीसाठी ऑफकोर्स पुढचे जे भाग येतील ते बघत राहा. सो काल मी 9:15 पोहोचले इथे, आणि पण खूप टायर्ड झाले होते, खूप भटकले कोल्हापूरला पोहोचेपर्यंत. त्यामुळे आता म्हटलं जरा निवांत सुरुवात करू दिवसाची, आणि म्हणून मी छोटंसं डिस्टन्स घेतलंय पुढचं. आधी ऍक्च्युली बेळगावला जाऊन बेळगाव सिटी एक्सप्लोर करणार होती, पण सध्या प्लॅन केलाय की धारवाड पर्यंत जाईन आणि मग तिथे धारवाडमध्ये काही बघता येत असेल तर बघेन, किंवा मग थोडा आराम करून मग नेक्स्ट डे बँगलोरला जायचंच आहे. सो गाईज, स्टे ट्यून विथ मी. तुमचे आशीर्वाद माझ्याबरोबर सदैव राहू देत, हीच माझी तुमच्याकडे एक विनंती आहे. आणि माझा पुढचा प्रवासही असाच सुखरूप पार पाडू देत, यासाठी खरंच तुमच्या बेस्ट विशेसची मला गरज आहे आणि तुमच्या सबस्क्रिप्शनची पण गरज आहे, सो दॅट आय कॅन ग्रो माय चॅनल. ठीक आहे, तुमचा सपोर्ट आमच्या मराठी युट्यूबर्सना असू देत, आणि आपण आपली भाषा पण थोडीशी स्प्रेड करूया सगळीकडे. सो स्टे ट्यून विथ मी आणि कुठेही जाऊ नका, बघत राहा माझा पुढचा प्रवास. लव यू ऑल. विनोद दादा खुशी निघतोय आता आम्ही कोल्हापूरवरून. चलो बाय विनोद दादा, बाय खुशी, सी यू. गणपती अप्पा मोर्या, हर हर महादेव, जय श्रीराम. चलो सी यू ऑन द रोड गाईज. दुपारचे वाजलेले आहेत 11:15 आणि मी निघाले धारवाडच्या दिशेने. टोटल डिस्टन्स असणार आहे कोल्हापूरवरून जवळजवळ 183 किलोमीटर, म्हणजे अंदाजे मला एक 4.5-5 तास वगैरे लागतील, इन्क्लुडिंग ब्रेक अँड एव्हरीथिंग. लेट्स गो, लेट्स गो. कोल्हापूरचा हा एरिया ना खूप सुंदर आहे. 5 स्टार हॉटेल सयाजी आता मागेच गेलं आणि इथे खूप छान छान ब्रँड्स आहेत, खाण्याची ठिकाणं आहेत. काल आम्ही इथेच आलो होतो जेवायला. मस्त आहे. हा फ्लायओव्हर डायरेक्टली मला आता कोल्हापूर सिटीच्या बाहेर घेऊन जाईल, आणि मग मी बँगलोरच्या दिशेने कूच करेन. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी धारवाड इथे थांबणार आहे आज रात्री. चला तर मग गाई, स्टे ट्यून विथ मी, डोंट गो एनीवेअर. माझे पुढचे भाग नक्की बघत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. मी आता मुंबई बँगलोर हायवेवर आहे, NH48. अजूनही महाराष्ट्रातच आहे, महाराष्ट्र संपायचा बाकी आहे. लवकरच बॉर्डर क्रॉस करेन. माझं एक मत तुमच्यासमोर सादर करते. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला जेव्हा मल्टिपल किंवा भरपूर किलोमीटर्स मल्टिपल दिवसांमध्ये पार पडायचे असतात, त्यावेळेला तुमच्या जर्नीला ना तुम्ही किलोमीटर्समध्ये ब्रेक करा. आय मीन खूप जास्त किलोमीटर एका दिवसात करण्यापेक्षा 400 ते 500 किलोमीटरचं टार्गेट ठेवा. 2 मोठ्या डिस्टन्समध्ये तुम्ही छोटं डिस्टन्स कवर करा. लाईक आज 500 केलं तर उद्या फक्त 200 करा, मग त्याच्या नेक्स्ट डेला 500 किलोमीटर कवर करा. जेणेकरून काय होईल ना की तुमची एनर्जी तशीच राहील. ओके, तुम्ही दमणार नाही जास्त. प्लस हायवेवर हा अनुभव असतो की तुम्ही एका दिवसात भरपूर किलोमीटर कवर करू शकता, पण जेव्हा तुम्हाला घाट रस्ते किंवा ऑफ रोडिंग करायचं असतं तेव्हा कमी डिस्टन्स कवर होतं, विच इज फाईन, विच इज ऑल राईट. डेस्टिनेशनवर सुरक्षित पोहोचणं हे जास्त इम्पॉर्टंट असतं. सो डोंट गो विथ दी किलोमीटर, गो विथ युअर एक्सपिरियन्स, गो विथ युअर कपॅसिटी, लिसन टू युअर बॉडी, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे उगाच खेचू नका बॉडीला. जर का तुमची कपॅसिटी असेल तर ऑफकोर्स गो फॉर इट, बट व्हॉट आय विल सजेस्ट इज जस्ट लिसन टू युअर बॉडी, एन्जॉय द जर्नी, एन्जॉय द प्रोसेस, इम्पॉर्टंट. महाराष्ट्राची बॉर्डर मी क्रॉस करत आहे. आतापर्यंत सगळे स्टेट्स बॉर्डर जेव्हा क्रॉस करताना मी एक अनुभवलं आहे की इथे साईडला ट्रक्ससाठी वगैरे जागा असते, जिथे तुम्हाला बहुतेक ट्रक्सवाल्यांना ऑक्ट्राय वगैरे भरावं लागतं, आणि हे असे छोटं चेकपोस्ट असतं छोट्या गाड्यांसाठी बाहेर पडण्यासाठी.
बँगलोर 593, बेळगाव 93 आणि निपाणी 19 किलोमीटर. जर का तुम्हाला गोव्याला जायचं असेल तर निपाणीवरून राईड घेऊन तुम्ही गोव्याला जाऊ शकता आंबोली घाटामार्गे. चलो बेंगलुरू हिअर आय कम. माझ्या टू डू लिस्टमध्ये मुंबई टू बँगलोर हा प्रवास होता आणि तो आज टिक मार्क होणार आहे. सो हळूहळू माझी बकेट लिस्ट टिक मार्क होत चालली आहे आणि तुमचा आशीर्वाद असेल तर पुढचेही माझे जे काही आयटम्स आहेत, जे काही मी लिस्ट करून ठेवल्या राईड्स आहेत, त्या जरूर पूर्ण होतील. सो प्लीज तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे. थँक्यू सो मच गाईज, लव्ह यू ऑल. कोल्हापूर ते बेळगावमध्ये रस्त्यांचं काम जोरदार चालू असल्यामुळे ना भरपूर असे डायव्हर्जन्स तुम्हाला दिसतील. ह्याची कल्पना मला ॲक्च्युली विनोददादा आणि खुशीने देऊन ठेवली होती आणि त्याचप्रमाणे वी कॅन सी दॅट की आता मी सर्व्हिस रोडवरून जात आहे. ला 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 यारो जी भर के झील पल लगता है आजकल दौर अपना आएगा यारो. हे गाणं सकाळपासून माझ्या डोक्यामध्ये गुणगुणत होतं. सो मला वाटलं मी तुम्हालाही जरा ऐकावं. वर्ड्स कदाचित थोडे इकडे इकडे झाले असतील पण फिलिंग्स समजून घ्या. फिलिंग्स गाईज, फिलिंग्स इम्पॉर्टंट आहेत. मी ॲक्च्युली ठरवलं होतं की प्रत्येक तासामध्ये पाणी पिण्यासाठी एक ब्रेक घ्यायचं. आता पेट्रोलही भरलं आणि इथे बाजूलाच उभी राहून एक वॉटर ब्रेक घेते कारण की खूप ऊन आहे. माझी झाली. हां, सकाळचा ब्रेकफास्ट तर फुल झाला आहे. मस्त उपीट, शेव्यांचं उपीट आणि थालीपीठ खाल्लं. त्यानंतर ज्यूस प्यायले. लंच कदाचित करेन नाही करेन मला माहीत नाही पण हां, वॉटर ब्रेक जरूर घेत राहीन. आणि आता बाय मी हा कॅमेरा आता बंद करते कारण की खूप ऊन आहे. आय डोंट वॉन्ट की हा कॅमेरा पण गरम होईल. ठीक आहे. सी यू गाईज, स्टे ट्यून विथ मी, डोंट गो एनीवेअर. बाय बाय फॉर नाव. इथे रस्त्यात मला हे एक असंच विमान दिसलं म्हणून थांबलं आहे मी. नौसेनेचं हे विमान आहे. IN305 म्हणजे इंडियाचा कोड आहे तो. चलो, टोटल डिस्टन्स झालेले आहे 40 किलोमीटर. 1 वाजलेला आहे दुपारचा. वाव. बेळगावी सिटी इथे लेफ्टला आहे आणि मी चालले आता धारवाडच्या दिशेने. खूप छान रोड आहे. आता पुढे मस्तपैकी 100पर्यंत पण टच करता येत आहे. हाय गर्ल्स, फ्युचर ऑफ अवर इंडिया, दे आर सो एक्साइटेड टू सी मी. हाय, थँक्यू. बँगलोर 482, धारवाड 64 आणि हुबळी 28. 54 more kilometer to go for me to reach धारवाड. टोटल डिस्टन्स झालेलं आहे कोल्हापूरपासून इथपर्यंत 125 किलोमीटर. वाजलेले आहे 2:20. दुसरा पाण्याचा ब्रेक झालेला आहे कोल्हापूरपासून निघून आणि पटापट पाणी पिऊया आणि मग पुढे जाऊया. 54 किलोमीटरच आहे त्यामुळे आय थिंक पुढचा ब्रेक आता डायरेक्ट धारवाडमध्येच होईल आणि माझ्या अंदाजाने मी 3:30-4च्या दरम्यान पोहोचू शकेन तिकडे. ठीक आहे. आणि ब्रेकफास्ट छान झाला असल्यामुळे कुठेही आता खाण्याची गरज नाही आहे. पाणी पित पुढे जात राहूया. ठीक आहे. चला. मक्खन रोड आहे हा. मक्खन, काय मस्त रोड आहे. खूप सुंदर, मज्जा येते गाडी चालवायला ह्या रोडवरून. धारवाड आता फक्त 40 किलोमीटरवर आहे. माझ्या अपेक्षेपेक्षा मी लवकरच पोचणार आहे. मी निघतानाचा विचार केला होता की कदाचित मला 5 ते 6 तास लागतील, म्हणजे 5 वगैरे वाजतील, पण मी 3:30पर्यंतच इथे पोचेन आता पुढे. बस, दॅट्स इट. आता असं वाटतं की आणखीन एक 100-1 किलोमीटर पुढे प्लॅन करायला पाहिजे होते, पण ठीक आहे. कंट्रोल, उदय कंट्रोल. आज सकाळी उठल्यावर मस्त गाडी धुतली, चकाचक केली, मोगलीला आंघोळ घातली
त्यानंतर माझे शूज खराब झालेले ते पुसून काढले, जॅकेट पुसून काढलं, पॅन्ट खराब झाली होती ती छान साफ केली. खूप चिखल उडाला होता पॅन्टवर. मग हेल्मेट देखील साफ केलं छानपैकी. आपण जेव्हा रोज राईड करतो ना त्यावेळेस आपल्या गिअर्सची, आपल्या इक्विपमेंटची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर सगळं चार्जिंग करणं म्हणजे गोप्रोच्या बॅटरी, फोन बॅटरी, कम्युनिकेटरची म्हणजे ब्लूटूथची बॅटरी, सगळं. मोगलीची चेन पण मी लूप केली कारण की ऑलरेडी 450 किलोमीटर्स रन झालं होतं मोगलीवर. आणि असं मी म्हणजे मला गाईडन्स मिळाला आहे की एव्हरी 500 किलोमीटरनंतर चेन लूप करा. त्यामुळे आज नाही लूप करणार मी, पण उद्या जेव्हा मी बँगलोरला पोहोचेन ना तेव्हा मी लूप करेन किंवा तोपर्यंत माझे 600 किलोमीटर झालेले असतील. सो रायडिंग बरोबरच ह्या सगळ्या गोष्टी असतात ज्यांचं तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं. लेफ्ट घेते आहे मी आता धारवाडसाठी. आता पुढचा रस्ता माहीत नाही आहे मला, त्यामुळे मी मॅप लावला आहे कारण की हा आतमधून सिटीमधून जाणार आहे. आणि गुगल मॅपचं प्रॉम्प्टिंग चालू आहे माझ्या इंटरकॉमवर. सो आता डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन भेटू आपण. अशोका इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये माझा आजचा स्टे असणार आहे. संगीता वहिनींनी त्यांच्या एका रिलेटिव्ह थ्रू इथे माझं बुकिंग केलं आहे, त्यामुळे त्यांनी ऑलरेडी चेक केलं आहे की हॉटेल कसं आहे वगैरे. सो आतमध्ये जाऊन बघूया आपण. दाखवते तुम्हाला सगळे डिटेल सांगते. 320 झालेले आहेत आणि टोटल 180 किलोमीटर इथपर्यंत. परफेक्ट. ट्रिप बीला मी थोडं उशिरा चालू केलं होतं म्हणून इथे 176 दाखवत आहेत, पण ॲक्च्युली 180 झालेले आहेत. एक्झॅक्ट 180 किलोमीटर. चलो. इथे पार्किंगमध्ये मी माझी गाडी पार्क केली आहे. हे या हॉटेलच्या बेसमेंटमध्ये पार्किंग आहे. लेट्स गो. हॉटेल टॉप फ्लोअरवर आहे. छान रूम आहे. आता मस्त जरा आराम करते, पाय लांब करते आणि संध्याकाळी 7 वाजता जाईन जेवायला. डिनरच जरा डायरेक्ट करीन. आय एम इन धारवाड. हे या हॉटेलचं रेस्टॉरंट आहे आणि छान दिसतंय. आता अर्ली डिनर आणि अर्ली झोप. मुझे नहीं पता मैं इतनी सारी बिरयानी कैसे खाने वाली हूँ, बट मुझे बिरयानी खाने का बहुत मन कर रहा है और इसके लिए मैं खा रही हूँ. वाओ, ये भी खा सकते हैं क्या? आटा है ना. What a stupid question I'm asking. दबा के खाती हूँ, फिर कल देखते हैं. बस भैया. इतना सारा खाना मैं कैसे खाने वाली हूँ मुझे पता नहीं, बट अच्छा टेस्ट.